नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। धान चुकारी थकवून शेतकऱ्यांची थट्टा, लाखांदूर तहसील समोर फटाके फोडून सरकारचा जोरदार निषेध। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या निष्क्रिय धोरणाविरोधात आगळावेगळा व आक्रमक आंदोलन छेडले। गेल्या 3 महिन्यापासून खरीप व रब्बी धानाचे चुकारी थकवून ठेवणाऱ्या तसेच धान खरेदी लिमिट बंद ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत ढकलणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ लाखांदूर तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून आंदोलन करण्यात आले। धान विक्री करूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून कर्ज, घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। मात्र शासनाला याचे कोणतेही देणेघेणे नसल्याचे चित्र असून शेतकऱ्यांच्या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे। शेकडो शेतकरी हातात फटाके घेऊन तहसील कार्यालयासमोर जमले होते। शासन झोपले आहे का? धान चुकारे द्या, लिमिट वाढवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। फटाके फोडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला। आंदोलनादरम्यान जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी फोनद्वारे बातचीत करून येत्या 2 दिवसात धानाचे चुकारे अदा करण्यात येतील तसेच धान खरेदीची लिमिट वाढवून देण्यात येईल असे लेखी तोंडी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची तात्पुरती सांगता केली असली तरी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, लाखांदूर पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, धनराज हटवार, लोचन पारधी, गोविंदराव बर्डे, बबलू राऊत यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धानाचे पैसे आणि धानाची लिमिट न वाढवल्यामुळे आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी धानाचे पैसे आणि धानाची लिमिट वाढवण्याकरिता या ठिकाणी फटाके फोडू आंदोलन केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मार्केटिंग अधिकाऱ्याकडून आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार अशा खोटी आश्वासन आम्हाला मिळत होती। 1 महिना लोटूनही शासनाने पैसे जमा केले नाही। ज्याप्रमाणे 9 महिने 9 दिवसात एखाद्या बाईची डिलिव्हरी होते पण शासनाची अजूनपर्यंत डिलिव्हरी नाही झाली, त्या शासनाची सिझेरियन करण्याकरिता हा आम्ही फटाके फोडू आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसात शासनाने आम्हाला हे पैसे टाकले नाही, कारण तारीख पे तारीख एखाद्या बाईची डिलिव्हरी 9 महिने 9 दिवसात होते पण शासनाची डिलिव्हरी काही होत नाही, म्हणून शासनाची सिझेरियन करण्याकरिता आम्ही हा फटाके फोडू आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये जर शासनाने पैसे टाकले नाही तर आम्ही डीएमओ ऑफिसमध्ये अशाच पद्धतीचा मोठा आंदोलन करून डीएमओ ऑफिसची आम्ही सिझेरियन केल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा इशारा आहे। आजचं जे आंदोलन आहे फटाके फोडो आंदोलन हे म्हणजे शरमेची बाब आहे शेतकऱ्यांसाठी। शासनाचा निषेध आहे याच्यामध्ये, कारण की सर्व देशाला माहीत आहे की धान कधी पेरला जाते, कधी कापल्या जाते, कधी मळणी केल्या जाते आणि कधी विक्रीला उपलब्ध होतो। तरी पण शासनाचा दरवर्षी हाच गोंधळ असतो, केव्हा सर्क्युलर निघणार एखाद्या धान खरेदीचा, नंतर कधीतरी लिमिट येणार, लिमिट भेटली तर मग त्याचं मोजमाप होणार नाही, मोजमाप झालं तर पैसे येणार नाही। आणि म्हणून ही शेतकऱ्याची पिळवणूक चाललेली आहे। पंतप्रधानांनी जो नारा दिला आहे डबलिंग फार्मर इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून, त्याला पूर्ण तिलांजली आहे। शेतकऱ्याला कैचीत कसं पकडता येईल आणि व्यापाराचा कसा फायदा होईल या दृष्टीने सगळं चाललेलं आहे। परंतु या निमित्तानं एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे जसा मोजमाप झालेला असेल धानाचं तर त्याचे 15 दिवसात त्याला पैसे मिळाले पाहिजेत, चुकारे मिळाले पाहिजेत। आणि धानाच्या लिमिटसाठी ज्या ज्या संस्थांना परमिशन दिलेली आहे, म्हणजे परवानगी दिलेली आहे, मग ते खाजगी असोत सहकार क्षेत्रातल्या असोत, त्यांचं लिमिटच्या सगळ्या शेतकऱ्याकडे म्हणजे शासनाकडे सगळा सातबारा उपलब्ध आहे। असं काहीच नाही की त्याला सातबारा पाहावा लागतो किंवा नाही, सगळं डिजिटल झालेलं आहे। एकीकडे शासन क्लेम करतं की डिजिटल इंडिया म्हणून, आणि इकडे सातबारा किंवा शेतकऱ्याची पिळवणूक करतो। ते सगळं थांबलं पाहिजे। हे दरवर्षी तेच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं। तर हे थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। 5 तारखेपर्यंत डीएमओने सांगितलं की 2 दिवसात आम्ही पैसे टाकू किंवा लिमिट वाढवून देऊ। 5 तारखेपर्यंत नाही झाला तर परत 7 तारखेला याच्यावरती निर्णय घेऊन काहीतरी पुढची पावलं उचलल्या जातील, एवढंच या ठिकाणी सांगा। शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर नोव्हेंबरमध्ये जे धान विकले आहेत ते अजूनपर्यंत पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले नाहीत आणि म्हणून ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे आणि धान खरेदीची जे लिमिट आहे ते अत्यंत कमी लिमिट दिल्या जाते, तर ते लिमिट वाढवण्यात यावी यासाठी हा लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांचा फटाके फोडो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांचे जे धान खरेदी केंद्र आहेत आणि त्या खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जातात, नेमके शेतकऱ्यांचे पैसेच जर दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये
खरेदी केंद्रावर शेतकरी धान देणार नाहीत, म्हणजे अप्रत्यक्ष खरेदी केंद्र बंद करण्याची प्लॅनिंग सरकारची आहे असं निदर्शनास येते. आणि म्हणून अशा पद्धतीने जर शेतकऱ्यावर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जर अन्याय केला तर आता शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा आम्ही या धरणे आंदोलनाच्या वतीनं या ठिकाणी देत आहोत. प्रशासनाकडून आज काय तुम्हाला आश्वासन मिळालं? DMOनी तहसीलदाराला एक ईमेलवर पत्र दिलेलं आहे की 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करू, अशा प्रकारचं पत्र त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या पत्रावर विश्वास ठेवून आम्ही 2 दिवसपर्यंत शांत बसणार आहोत. आणि 2 दिवसामध्ये जर आमच्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे, नाहीतर ते थोडेसे पैसे देतील आणि नंतर देणार नाहीत, असा होणार नाही. तर संपूर्ण पैसे जर आम्हाला मिळाले नाही तर अत्यंत तीव्र आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहोत. सांगा काय सांगा. लाखांदूर तालुक्यामार्फत आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आज आम्ही इथे फटाके फोडो आंदोलनाला सुरुवात केली. आणि आताची जी सरकार आहे, पहिले कुंभकर्ण जो होता त्याला भूक लागायची तेव्हाच तो जागा व्हायचा. आणि आताची जे सरकार आहे, इलेक्शन आला की फक्त शेतकऱ्यांची त्यांना आठवण येते. आज 3 महिने होऊन गेले, आमच्या धानाचे पैसे आम्हाला मिळाले नाही. आमचे धान आमच्या घरी पडून आहेत. आणि धान पडून असल्यामुळे आम्हाला समोरच्या हंगामासाठी, रब्बीच्या हंगामासाठी आम्हाला अडचण होत आहे. तेव्हा या सरकारने येत्या 2 दिवसामध्ये आमचे पैसे द्यावे आणि आमच्या धानाची लिमिट वाढवून द्यावी. अन्यथा आम्ही भंडारा येथे DMO ऑफिसमध्ये उभारी मोर्चा आम्ही करणार आहोत. तेव्हा आज इथं आमचं आंदोलन इथं संपलेलं आहे. पण 2 दिवसामध्ये पैसे जमा नाही झाले तर आम्ही पुन्हा भंडाऱ्याला उभारी मोर्चा आंदोलनाला सुरुवात करणार. ही शासनाने याची दखल घ्यावी, हा आमचा सर्व शेतकऱ्यांतर्फे इशारा आहे.